OCW कंपनी या पद्धतीचं मलमूत्र असलेलं किंवा सांडपाण्याचं केमिकलयुक्त ॲसिडचं पाणी पाजतात हे सिद्ध होतं. प्रभाग 11ची पूर्ण ड्रेनेज लाईन खराब झालेली आहे, सिवरेजचं नेटवर्क खराब झालेलं आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहे पण तिथे दवाई नाही आहे, डॉक्टर अवेलेबल नाही आहे. शाळा आहे त्या बंद पडलेल्या आहे. महानगरपालिकेचा एरियामध्ये पिवळी नदीचा खूप भाग जातो आहे, त्याला संरक्षण भिंत नाही आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोक रोज पावसाळा आला तर जीव मुठीत धरून ठेवतात. 572 आणि 1900 मध्ये लेआउट्स टेकओव्हर केलेल्या NITने पण त्यांना RL देत नाही. आज माझ्या एरियातल्या प्रत्येक माणसाची तक्रार ही आहे की आमच्या एरियात 5-5 दिवस हप्ता होऊन जाते पण कचऱ्याची गाडी येते. भाजप असेल, काँग्रेस असेल, आपल्यापैकी यापैकी कोण जास्त आपल्याला वाटतं की मोठा प्रतिद्वंदी आहे? जर तुम्ही निवडून आले तर 2026 ते 2031 पर्यंत आपलं विजन काय आपल्या प्रभागासाठी? आणि एकदा जर प्रभाग 11तील प्रत्येक व्यक्ती सुखी झाला तरच मला असं वाटेल की मला त्यांनी जे मतदान दिलं, जे त्यांनी मला कर्ज रूपात मतदान दिलं, त्या कर्ज रूपात मतदानाची मी व्याजासहित प्रभाग 11चा विकास करून परतफेड केली. नमस्कार, नागपूर समाचार 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये चंदू लाडेजी आहेत, जे मनसेचे शहराध्यक्ष आहेत. सोशल मीडियावर एक फेमस पर्सनॅलिटी आहे, लोकांचे मुद्दे घेऊन चालणारे व्यक्ती आहेत आणि जे मुद्दे त्यांनी आतापर्यंत घेतले त्यांना 100% सक्सेस रेट त्यांचा आहे. आज त्यांच्यासोबत आपण बसलो आहे आणि चर्चा करणार आहे की कशा पद्धतीने त्यांचं जीवनचरित्र राहिलं आतापर्यंतचं, राजकीय दृष्टिकोनमध्ये, राजकीयमध्ये ते कसे काय, राजकीय जीवनात प्रवास कसा होता, त्या संदर्भात आपण चर्चा करू. सर, स्वागत आहे आपलं. सर्वात आधी आम्हाला, किंवा आता तुम्ही उमेदवारसुद्धा आहात, तर जनतेला तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्ही नेमकं पर्सनॅलिटी कशी आहात, तुमच्या जीवनाबद्दल थोडं सांगून द्या की कशाबद्दल तुम्ही जीवन राहिलं आहे, तुमचं एज्युकेशन किती झालं आहे? बघा, माझा जन्म हा झिंगाबाई टाकडीमध्ये झालेला आहे, वस्तीमध्ये. आणि मामाकडे मी राहिलो. माझ्या आईला सुरुवातीला जेव्हा सर्व्हिस लागली तेव्हा तिला गडचिरोलीमध्ये सर्व्हिस लागली. मी 1-1.5 वर्षाचा असेल तेव्हा आई मला मामाकडे सोडून एकदम डीप इंटेरियर नक्सलाईट एरियामध्ये सर्व्हिस करत होती. आता ते तिकडलं बघून आणि इकडलं माझं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये? नर्स होत्या त्या, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये. आणि त्यांना सबसेंटर भेटलं होतं धानोरा तहसीलमध्ये, मुरुंगाव PSC आणि सबसेंटर पन्नेमारा. तो एकदम डीप इंटेरियर एरिया होता, म्हणजे तिथे जायला रोड पण नसायचे. पण परिस्थिती बिकट असल्यामुळे आणि मला एक बहीण पण आहे, तर आमच्या दोघांची जिम्मेदारी होती. बाबाचा आम्हाला काही सपोर्ट होता नाही, आईच होती. आणि मामानी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. तर त्यांच्या भरोशावर आई एकटी माझे आजोबांसोबत तिकडे नोकरीला गेले. आणि तिथे त्यांना दूरदूरचे जे गाव आहे तिथे हेल्थ रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं, त्या घरी त्यांचं लसीकरण करायचे, डिलिव्हरी करायचे, असे एक प्रकारचं ते सोशल वर्क टाईपच ड्युटी होती ती. आणि सायकलनी जायची आई. वयाच्या 24व्या-25व्या वर्षापासून त्यांना ती ड्युटी लागली होती. तर त्यांनी आपलं पूर्ण उभं आयुष्य आमच्यावर खर्च केलं, आमच्या शिक्षणावर, आम्हाला सांभाळण्यावर. इवन मी हेही पाहिलं आहे की इथून आम्ही नागपूरमध्ये, त्यावेळेसची गोष्ट, इथून जायचो तर 1-2 दिवस लागायचे आम्हाला पोहोचायला. रस्ते खराब, बस खराब. तर अशा ठिकाणी राहून आमचा पालनपोषण त्यांनी केलं. आणि मामानी आम्हाला भरपूर साथ दिला. झिंगाबाई टाकडी ही जी माझी जन्मभूमी आहे, या जन्मभूमीनी मला खूप साथ दिली, माझ्या लोकांनी मला साथ दिली. तर या सर्वांच्या भरोशावर मी शिक्षण घेतलं. मामा काय करायचे? माझे मामा, मला 3 मामा आहेत. तर माझे मोठे मामा नाही होते, म्हणजे ते आधीच मरण पावले होते. माझे मधले मामा चौधरी, रमेश चौधरी म्हणून, आणि छोटे मामा पुरुषोत्तम चौधरी, हे एक डिफेन्सला ऑडिटर होते, सिनियर ऑडिटर रमेश चौधरी. आणि छोटे मामा रेल्वेला होते. तर यांच्यापाशी आमच्या मामींनी वगैरे आमचा सांभाळ केला. त्यांची मुलं, मीही त्यांचाच मुलगा असं म्हणून, आई दूर असल्यामुळे ते आम्हाला सांभाळायचे.
आणि खूप कमी 1-1.5 वर्षाचा मुलगाला काहीच नाही समजत, पण ते सोडून आई नोकरीवर जाणं गरजेचं होतं, कारण माझ्या वडिलांचा म्हणजे तेवढा सपोर्ट नव्हता, कारण ते काही करायचे नाही. तर अशा परिस्थितीतून आम्ही आमची सुरुवात तर केली. तुमची मामी तुमची दुसरी आहे एका प्रकारे. हां, मामी आणि मामा हां. हेच म्हणजे जे आहेत ते आई बाबा असे म्हणून सांभाळलं त्या लोकांनी मला. माझ्या आजी बाबाजींनी, जे आजी आजोबा आहे, त्यांनी मला, आईला तिथे एक सपोर्ट म्हणून ते आजोबा तिकडे राहायचे तर आजी इकडे राहायची, मामा आणि मामी आजी. आणि कधी आजी तिकडे जायची तर आजोबा, पण जास्त माझे आजोबा आईसोबत राहिले, कारण कोणी करता म्हणजे कोणीतरी एक सपोर्ट पाहिजे होता. तर त्या अशा बिकट परिस्थितीत हळूहळू, त्यावेळेस काही एवढे पेमेंट्स वगैरे नव्हते आणि त्या नोकरीचा एवढा आउटपुट येत नव्हते, पण ते करणं गरजेचं होतं, त्याच्याशिवाय दुसरं काही होतं नाही. त्याच्यामुळे ते आम्हाला आईने ते नोकरी केली आणि त्याच नोकरीच्या भरोश्यावर हळूहळू करत आम्ही आमच्या बाबा काही परिस्थितीला. नाही करत. बाबाचं म्हणजे असं समजता येईल की त्यांचा आमच्या उदरनिर्वाहामध्ये किंवा आमच्या वाढण्यामध्ये किंवा आमच्या पालनपोषणामध्ये चांगला म्हणजे महत्त्वाचा वाटा नव्हता. ते होते, पण वाटा तेवढा नव्हता. त्याच्यामुळे आईलाच ती बाबाची आणि आईची दोघांची जिम्मेदारी त्यांना पार पाडावी लागली. आणि इकडे मला मामा मामी, आजी आजोबा यांचं, माझे मामे भाऊ म्हणजे माझे भाऊ लोक, माझ्या बहिणी, यांचा सर्वांचा सपोर्ट होता. आणि त्या सपोर्टने मी इथे आपलं शिक्षण सुरू केलं आणि हळूहळू ते समोर गेलो. शिक्षण काय झालं तुमचं? बघा, माझं मी आधी अंजुमन पॉलिटेक्निकमधनं पॉली केलं. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग झालं रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमधनं. नंतर मी एमटेकचंही 1 वर्ष पूर्ण केलं होतं. पण मग काही घटना अशा घडल्या ज्याच्यामुळे मला राजकारणात ॲक्सिडेंटली यावं लागलं आणि मग मी राजकारणात आलो. पण जे माझी अभ्यासाची जर्नी होती ती चांगली होती. म्हणजे मी पॉलीला 3 वर्ष टॉप केलं होतं. म्हणजे मी हुशार विद्यार्थीच होतो. म्हणजे असं होतं की आज माझ्यासोबत जे शिकलेले आहेत ते सर्व ऑलमोस्ट विदेशात जॉब करत आहेत आणि चांगली पगार आणि घर नोकरी हे त्यांचं चांगलं चालू आहे. फक्त मीच एक त्यांच्यातून निघून इकडे आलो. त्याची एक स्टोरी आहे की मी राजकारणात आलो कसं, ते आवडेल आम्हाला ऐकायला. विषय असा आहे की आम्ही पॉलिटेक्निकला शिकायचो. त्याच्यानंतर पॉलिट झालं आमचं आणि माझा ग्रुप जो होता तो हुशार विद्यार्थ्यांचाच होता. कारण चांगले सर्व एकाला कोणी 2% मागे, कोणी 4% मागे, असेच समोर मागे होते. मी फायनल इयरचा टॉपरच होतो. आणि त्या लोकांनी सर्वांनी आपले आपले कॉलेज निवडले. आमचा एक खूप मोठा ग्रुप रामदेव बाबाला मध्ये ॲडमिशन झालं त्यांचं. मग कारण पर्सेंटेज चांगले होते आणि त्यावेळेस मेरिट बेसिसवर ॲडमिशन व्हायचं. आणि रामदेव बाबा रेप्युटेड कॉलेज असल्यामुळे ते सर्व आमचे मित्र, पण ब्रांचेस थोड्या वेगळ्या भेटल्या पर्सेंटेज वाईज. तर फायनल इयरची जेव्हा एक्झाम होते पॉलीची, तेव्हा आम्हाला प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो. तर तो प्रोजेक्ट सबमिट केला रनिंग कंडिशनमध्ये की रिटर्न एक्झाम झाल्याच्या नंतर मग रिझल्ट वगैरे लागला की ते प्रोजेक्ट परत देतात कॉलेज. तो प्रोजेक्ट आमचाही ग्रुप होता. म्हणजे आमच्या मित्रांपैकी 5-5चा 6-6चा ग्रुप बनला होता. तो आमचा ग्रुपचा तो प्रोजेक्ट आम्हाला परत भेटला. पण जेव्हा आमचा दुसरा ग्रुप आहे, आमच्याच ग्रुपमधला जो दुसरा 6चं टीम बनली होती त्यांची, ते जेव्हा गेले प्रोजेक्ट घ्यायला, तर आमचा प्रोजेक्ट होता लिफ्ट, व्हॉइस ऑपरेटेड लिफ्ट बनवली होती आम्ही. तो प्रोजेक्ट होता आणि त्यांचा होता सुनामी डिटेक्टर. चांगला कॉस्टली, म्हणजे त्याला बनवण्याचाच खर्च 15-20 हजार यायचं त्यावेळेस. हां. तर ही गोष्ट 2007ची. तर त्या लोकांना ते गेले तेव्हा जेव्हा त्यांचं ते प्रोजेक्ट त्यांना दिला कॉलेजनी, तर त्याच्यातले कॉस्टली कंपोनंट्स काहीतरी ते मिस होते, त्याच्यात होते नाही. म्हणजे जो प्रोजेक्ट 15-20 हजाराचा होता तो प्रोजेक्ट आता कबाडीमध्ये 200चाही नाही जाणार, अशी सिच्युएशन होती. त्या पोरांचं म्हणणं होतं की आम्ही एवढी मेहनत केली आणि आम्ही तो प्रोजेक्ट बनवला, आता आम्हाला तो प्रोजेक्ट रनिंग कंडिशनमध्ये आम्ही तुम्हाला सबमिट केला होता, आता रनिंग कंडिशनमध्येच परत द्या, जेणेकरून तो दुसऱ्या कोणाच्या कामात येईल आणि आम्ही त्याला काहीतरी कोणत्या दुसऱ्या एखाद्या याच्यामध्ये सेमिनारमध्ये किंवा कुठे त्याला हे करू.
पण कॉलेज मॅनेजमेंटनी काही ऐकलं नाही. तुम्हाला जसा आहे तसा घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, नाही तर नाही. आता हे आम्ही पाहत होतो. म्हणजे आम्हाला असं होतं की आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला जेव्हा घरून निघायचो तेव्हा तो जो आमचा ग्रुप आहे तो पहिले तिकडे जायचा पॉली कॉलेजला, आणि तिथे आमच्या काय झालं, आमच्या प्रोजेक्टचं आम्हाला भेटला नाही म्हणायचा आणि मग इकडे यायचा. तर त्यांचा तो तेवढा वेळ, आणि आम्ही तिथून आल्यानंतर मग आम्ही जॉईन करायचं इकडे जाण्यासाठी. आम्ही त्यांना विचारायचं एकदम हास्यास्पद की भैया काय झालं तुमच्या याचं, तर ते नाही भेटलं नाही. तर ही जी गोष्ट आहे ना 6 महिने कंटिन्यू चालली. म्हणजे हे लोक रोज 6 जण घरून निघायचे, पहिले पॉली कॉलेजला जायचे आणि मग तिथून आम्हाला जॉईन करून मग आम्ही इंजिनिअरिंगला जायचं. तर पर महिन्याला एक मुलगा कमी झाला त्याच्यातला. म्हणजे ते हिंमत हारले की हे मॅनेजमेंट किंवा कॉलेज ऐकतच नाही आहे आणि देणारच नाहीत, आणि आपण यांच्या विरोधात लढू नाही शकत, हे खूप मोठे लोक आहे. तर ते त्यांच्या घरच्यांनी म्हटलं असेल काही पोरांच्या की कशाला विनाकारण जाऊ देणं, सोड, झाला ठीक आहे, पण आता सोडून द्या, तुमचं आता इंजिनिअरिंग चालू झालेलं आहे. पण असं पर महिन्याला एक मुलगा कमी झाला. पण एक जो मुलगा होता त्याचा माझा मित्र होता, तो विशाल सैनी नाव होतं त्याचा, तो रेग्युलर 6 महिने कंटिन्यू गेला. पण जेव्हा तो रेग्युलर गेला, शेवटी एक दिवस त्याचा मला फोन आला, मी घरीच होतो, आम्ही हे सर्व पाहत होतो, आम्ही हसायचा, क्या हो रहा है, मिला क्या रे त्याला प्रोजेक्ट, आणि आम्ही त्याला एकदम हेच घ्यायचं. पण तो सिरियस होता आपल्या त्या विषयामध्ये. माहीत नाही, मे बी पैशाची किंमत किंवा त्या मेहनतीची किंमत त्याला माहीत होती. तर एक दिवस त्याचा फोन आला, तो मला भेटायला आला घरी. मी मामाचकडे राहायचो. मी दरवाजातच उभा, तो आला आणि येताबरोबर हालाकी त्याची पर्सनॅलिटी वगैरे एकदम चांगली होती, पण एकदम रडायला लागला. तो जेव्हा रडला माझ्यासोबत, मला नाही माहीत तो का माझ्याचकडे का आला आणि तो माझ्यासमोर का रडला. इतरही मित्र होते, पण तो माझ्याचकडे आला, रडला आणि मला बोलला की मी थोडा इमोशनल झालो. मी म्हटलं त्याला काय झालं तुला. तो बोलला की आज मला कॉलेजमधून हाकलून लावलं. मी म्हटलं कशाला. म्हणे सर्व ज्युनियर बसले होते म्हणे, आणि मी गेलो माझा ते प्रोजेक्ट्स मागायला त्यांना, तर मला त्यांनी ज्युनियरसमोर बेइज्जत केलं आणि एखाद्या कुत्र्याला जसं हाकलते तसं हाकलून लावलं. म्हणजे आपण या कॉलेजचं नाव मोठं केलं, शिकलो आपण, तू मी, आपण सर्व टॉपरची बॅच होतो, आपल्यामुळे या कॉलेजचं नाव झालं, आणि तेच कॉलेज आज आपल्याला धुतकारत आहे, मला धुतकारत आहे आणि मला बेइज्जत करत आहे. माझ्या घरच्यांना फोन करून म्हणत आहे की तुमच्या मुलाला तुम्ही समजून टाका, नाहीतर आम्ही त्याचं करिअर खराब करून टाकू. ज्या कॉलेजमध्ये तो शिकतो आहे तिथे फोन करू, आता जिथे इंजिनिअरिंग करतो आहे त्याचे इंटरनल मार्क्स लावू किंवा त्याचं करिअर खराब करून टाकू. म्हणजे आता यांनी माझं घर नाही सोडलं, माझं कॉलेज नाही सोडलं, पण मी गुन्हा काय केला. मी तर माझ्यावर झालेल्या अन्यायावर नाही मागायला जातो आहे. ते ही गोष्ट, हा इन्सिडेंट माझ्या मनाला थोडा भावला, म्हणजे असा एकदम टच करून गेला, इमोशनली टच झाला. मग त्यावेळेस ते जे आम्ही त्याच्यावर हसायचो वगैरे, ह्या सर्व गोष्टी मी विसरून गेलो. मला वाटलं की आज माझ्या मित्राच्या बाजूने मला उभं होण्याची गरज आहे. ही वेळ आहे आपण आपल्या मित्राला, कारण त्याला का वाटलं असं जो तो माझ्याचकडे आला. तर मग त्यावेळेस असं होतं की हा पक्ष, मनसे पक्ष 2006 स्थापना झाली. तर मी फायनल इयर 7ला झालो होतो पॉलीचं. तर मी रात्री जेव्हा अभ्यास वगैरे करायचो तर झोप लागली किंवा कंटाळा आला तर मी बाहेर निघायचो. माझ्या मामाच्या घरासमोर बाहेर थोडंसं एक पायदळ चालण्यासाठी जागा आहे खाली, आणि काही जुन्या शेतीतल्या समाधी वगैरे आहेत. तर त्या समाधींवर वगैरे च्या बाजूला चेअर वगैरे टाकून हे माझे लहानपणीचे मित्र काही ते बसून राहायचे, आणि मी असा जस्ट बाहेर निघायचं आणि तिथे वॉक करायचं. त्यांचं आपलं वेगळं डिस्कशन व्हायचं, माझं आपलं एक वेगळं की मला फक्त कंटाळा आला, या झोप उडाली पाहिजे म्हणून मी मग वापस एक 10-15 मिनिटात मी वापस आपला अभ्यास जॉईन करायचा. तर त्यांचे शब्द मला त्या पिरियडमध्ये जेव्हा हे चालू होतं अभ्यास, फायनल एक्झाम पॉलिसी, तेव्हा कानावर पडायची की कोणीतरी राज ठाकरे यांनी नवीन पक्ष चालू केला आहे,
आणि मनसे पक्ष आहे त्याचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, म्हणजे असं उडतं. म्हणजे मला राजकारणाचं माझं काही घेणं देणं, म्हणजे माझा काही संबंध विद्यार्थी नाही. त्यावेळेस परिस्थिती हा, म्हणजे राजकारण काय माझं एक की आपला अभ्यास करायचा. मी टॉपर होतो पॉलीचा. टॉपर झाल्याच्या नंतर डायरेक्ट रामदेव बाबा कॉलेज भेटलं, जिथे माझ्यासोबत जे पहिलेचे स्टुडंट, आम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं पॉली नंतर. तर पहिलेचे जे स्टुडंट आहेत तेही मेरिटचे स्टुडंट, 12वी करून मेरिट आलेले स्टुडंट, त्यांच्यात बसायचं होतं. एक वेगळी कॉम्पिटिशनवाला हे होता आणि त्या कॉलेजमध्ये शिकायचं आणि आपलं कुठेतरी मस्त मोठी नोकरी करायची आणि बाहेर जायचं, हे जे एम बाकीचे मुलं आपलं त्यांचं एम राहते तसं माझंही होतं. विदेशात जायचं. हां, म्हणजे विदेशात जायचं म्हणजे चांगली नोकरी करायची, जी भारतातही भेटत असेल तरी चांगली, नाही तर ती विदेशात असेल. तर आता त्यावेळेस तर आपण त्याच विचाराचे होतो. मग ते माझ्या कानावर थोडं थोडं पडायचं, त्याच्यात मी काही सिरियसनेस ठेवायचं नाही, कारण मला काही घेणं देणं नव्हतं. आणि त्यांचं शिक्षण वगैरे झालं होतं. जे माझे मित्र होते त्यांनी आपले कामाधंद्याला लागलेले होते ते, कारण 10वी कोणी केलं, कोणी 12वी केलं, त्यांच्या परिस्थितीनुसार, योग्यतेनुसार त्यांनी केलं, त्यांच्या शैक्षणिक क्षमतेनुसार. तर हा जो माझा मित्र रडला माझ्यासमोर आणि ती त्यांनी परिस्थिती सांगितली, तर मला असं वाटलं की या प्रकरणामध्ये माझा तो जो मित्र आहे लहानपणीचा, जो बोलायचा, त्या पक्षाची किंवा त्या संघटनेची मदत आपण घेतली पाहिजे असं मला वाटलं. ते माझ्या मनात तसा विचार का आला, कसा आला, हे मला नाही माहीत. तर मी तुरंत माझ्या त्या मित्राला फोन लावला आणि मी त्याला म्हटलं, अरे तू रात्रीच्या वेळेस तुम्ही बसायचे तर तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं नाव घेत होते, तर ते कोणता पक्ष आहे, काय आहे ते? तर म्हणे ते असं आहे, मनसे पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि त्यांचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. तर मी म्हटलं, अरे माझ्या मित्रांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्याच्यामध्ये हा पक्ष मदत करेल. तर तो बोलला, हा करेल ना, का नाही करेल. तोपर्यंत तोही अधिकृत जॉईन नव्हता झाला. त्याचं फक्त हे चाललं होतं की आपल्याला तिथे शाखा खोलायची आहे वगैरे वगैरेचे त्यांचे चर्चा चालायचे. तर बस मग तो म्हटलं, तू येते का अर्जंट, आणि ते आपोआप मग तो आला. मग त्यावेळेसचे शहर अध्यक्ष होते, जे त्यांना फोन लावला त्यांनी, तर त्यांनी बोललं की ठीक आहे, तुमचा विषय, आमची स्टुडंट विंग आहे मनसेची, विद्यार्थी सेना. कोण शहर अध्यक्ष त्यावेळेस? मामा ढोटे शहर अध्यक्ष होते. तर त्यांनी म्हटलं स्टुडंट विंग आहे ते, त्यांचा विषय आहे, स्टुडंटचा विषय आहे, तुम्ही त्यांना संपर्क करा. तेव्हा विद्यापीठ अध्यक्ष मंगेश डुके होते, म्हणजे मनसेचे. मग आम्ही त्याचा नंबर घेतला. मग तो नंबर मला दिला गेला. मीच फोन लावला, मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की असं असं झालं. तर ते बोलले, ठीक आहे, तुम्ही आमच्याकडे या, माझ्याकडे या, तुम्ही सविस्तर आपण बोलू. मग माझ्यासोबत बाकीचे मित्र जुळले, तो मित्र तर होताच, मग आमचे सिनियर जुळले, असे आम्ही 20-25 लोक त्यांना भेटायला गेलो. याच एरियात राहायचे ते. तर त्यांना भेटलो, मग त्यांना सर्व समस्या सांगितली. म्हणलं ठीक आहे, आम्ही येतो उद्या. मग माझा तोच मित्र जो ज्याच्यासोबत हे सर्व प्रकार घडला, तर तो बोलला की उद्या मला पुन्हा एकदा कॉलेजनी बोलवलं आहे, कॉलेजवाल्यांनी. तर म्हणे ठीक आहे, तुम्ही कॉलेजवाल्यासोबत बोलून घ्या, रिझल्ट निघाला तर बेस्ट आहे, नाही तर मग आम्ही येऊ. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मग आम्ही आपोआपच सर्व ते एकत्र येऊन तिथे गेलो. हा गेला अंदर आणि मग पुन्हा रडत बाहेर आला की म्हणे हे नाही ऐकणार, हे नाहीच म्हणताय आणि हे नाही होणार. 6 महिने झाले, 7 महिने झाले, हे करून नाही राहिले, आता त्यांना बोलवावं लागते. तर मग मी त्यांना फोन केला, तर ते बोलले की आज तर आम्ही बाहेर दुसऱ्या एका कामाने निघालो, उद्या आम्ही येतो. ते दुसऱ्या दिवशी आले. मी त्यांना ऑब्झर्व करत होतो. त्यांचं एक 15-20 जणांचं संघटन होतं. ते आले, ते पक्षाचे दुपट्टे घालून प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये गेले. ते बाहेर असणाऱ्याला कार्ड दिलं, त्यांनी कार्ड घेऊन अंदर गेलं. अंदर गेल्याबरोबरच बाहेर आला बोलवायला, सर्व अंदर गेले. अंदर जाऊन बसले, आम्ही त्यांच्या मागे उभे. मी सर्व पाहून राहिलो. ते बोलले आणि जो प्रिन्सिपल किंवा जे मॅनेजमेंट, हा आम्हाला एक सामान्य माणूस म्हणून किंवा सामान्य विद्यार्थी म्हणून 6-8 महिने जे आमच्यासोबत एक असं हिटलरसारखे वागत होते किंवा एका प्रकारे
हुकुमशहासारखे वागत होते किंवा आमचं काही अस्तित्वच नाही आहे, म्हणजे तुम्ही कोण आहात, तुम्ही किडे मुंगे आमच्या समोर, असं वाग. त्यांच्यासमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं की आम्ही याला द्यायला तयार आहोत. आणि त्या प्रोजेक्टचा पूर्ण खर्च त्यांनी परत केला त्याच दिवशी. मी एक इंजिनिअरिंग करणारा मुलगा, म्हणजे शिक्षण घेणारा विद्यार्थी, त्यांनी हे सर्व पाहिलं. माझा मित्र माझ्यापाशी येणं, रडणं, मग नंतर ॲक्टिव्हिटी ज्या झाल्या, मग हे झालं, आणि माझ्या मनावर एक वेगळा परिणाम झाला. तर मी हा विचार केला की हा जो माझा मित्र आहे याच्यासारखे तर अजूनही खूप लोक असतील ज्यांच्यावर असं घडत असेल, पण त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नसेल किंवा त्यांना कोणाचा बॅकअप भेटत नसेल, तर हे गोष्ट का नाही आपणही करायची. मला ती एक सामान्य माणूस जेव्हा प्रशासनाकडे जातो, इतर एजन्सीजकडे जातो आणि त्याला न्याय नाही भेटत, जे त्याचा हक्क आहे त्याला भेटत नाही, आणि एक संघटन येते त्याच्या पाठीशी उभं राहते, त्याच्यासमोर त्याचा विषय मांडते आणि ते सॉल्व्ह होते. का नाही आपण यांच्यासोबत जोडायचं आणि आपणही आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं जे यांनी आता केलं. तर ही गोष्ट मला भावली आणि तीच गोष्ट माझी प्रेरणा होती राजकारणात यायची. मग इंजिनिअरिंगचे माझे जे 3 वर्ष होते त्या पिरियडमध्ये मी माझं इंजिनिअरिंग करायचं. मग मी यांना त्या दरम्यान दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ते सर्व जे माझे मित्र होते ते आपल्या आपल्या कामाला लागले, पण मी राहिलो आणि मी यांना भेटलो. मी म्हटलं मला इंटरेस्ट आहे, मला तुमच्यासोबत करायचं. तर 3 वर्ष ज्या पिरियडमध्ये मी इंजिनिअरिंग करत होतो त्याच पिरियडमध्ये मी यांच्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होत होतो, एक प्रकारे ट्रेनिंग घेत होतो असं समजा. आणि मग मला ते पाठवायचे, याची वेळ घ्या, तर मी ती वेळ घ्यायला जायचो. प्रेस नोट टाका, तर मी प्रेस नोट टाकायला जायचो. त्यावेळेस सोशल मीडियाचा एवढा बूम नव्हता, तर मग वेळ घेतली. कधी कधी 5 लोकच अंदर जायचे तर बाहेर उभं राहायचं 2-2 तास, अंदर जायचं तो बाहेर उभं, हे सर्व वॉच कर. आणि मग जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली त्याच्यानंतर मग मी माझं स्वतःचं ॲक्टिव्हली काम चालू केलं. तर अशा पद्धतीने मग तिथून मग इकडे आजपर्यंत तोच पक्ष आणि त्याच पक्षातून उमेदवारही आहे आणि त्याच पक्षाने मला घडवलं, मला मान दिला, सन्मान दिला सन्माननीय राजसाहेबांनी. तर त्याच्यामुळे मी याही पक्षाचा ऋणी आहे आणि एकनिष्ठ आहे आणि सतत पक्षासोबतच राहील. 2007 पासून तर 2026 पर्यंत तुम्ही आतापर्यंत पक्ष एकही चेंज केला नाही. माझा राजकीय जन्म हा मनसेमध्ये झाला आणि मी स्वाभिमानी व्यक्ती आहे, एकनिष्ठ व्यक्ती आहे. माझी सवय आहे 10 बाप बदलवण्याची, माझी ही नाही आहे, नियत नाही आहे. कारण ज्या पक्षात तुम्ही आहात, ज्या पक्षाने तुम्हाला एवढं दिलं, त्या पक्षाचा तुम्ही मान सन्मान ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्यावरूनही तर लोक समजतात ना की जो व्यक्ती एकनिष्ठपणे, पक्षाचा चढ आला उतार आला, अशा प्रत्येक परिस्थितीत एकनिष्ठपणे ज्या पक्षात पहिल्यांदा एंट्री केली, ज्या पक्षात त्याचा राजकीय जन्म झाला, त्याच पक्षासोबत 18 वर्ष आहे, तर त्या लोकांनाही हे समजेल ना की तो जर त्या पक्षासोबत एकनिष्ठ राहू शकते तर तो आमच्यासोबत नाही राहणार का. आणि मी माझंही त्यांना म्हणणं आहे लोकांना की मतदारांना की मी जर माझ्या पक्षासोबत चढ उतारमध्ये वाईट परिस्थितीत एकनिष्ठ राहू शकलो तर मी तर मतदारांसोबत, माझ्या प्रभाग 11तील लोकांसोबतही एकनिष्ठच राहू शकतो. बाकीचे तर संधी साधू आहेत. त्यांना जर आज कोणत्या मोठ्या पक्षाची ऑफर झाली, दुसरीकडे वाटलं, तर ते तिकडे जाऊ शकतात. म्हणजे आज भारतीय जनता पक्षाचं चांगला वेव आहे असं वाटते लोकांना, तर ते त्याच्या तिकीट मागायला जातात. उद्या जर काँग्रेसची वेव आली तर ते तिकडे जातील. मग ह्यांचा स्वाभिमान, यांची एकनिष्ठता कुठेच नाही आहे. पण मी त्यातला नाही आहे, मी वेगळा आहे आणि मी त्या वेगळ्या पद्धतीनेच काम करतो. मी माझ्याच पक्षातून उभा झालो, माझ्याच पक्षातून निवडणूक लढवणार आणि माझ्याच पक्षातून जितूनही दाखवणार. तर आपण उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक 11. इथे एक नवीन एरिया आहे गोधनी आणि टाकडी. तिथे म्हणजे क्रीम सोसायटी आहे आणि मध्यमवर्गीय सुद्धा आहे. तर अशा तिथले मुद्दे नेमके काय? मुद्दे भरपूर आहेत. म्हणजे आता प्रभाग 11चा जेव्हा मी पूर्ण अभ्यास करतोय, म्हणजे माझा जन्मच तिथे झाला, त्याच्यामुळे मला सर्वच गोष्टी माहिती आहे. मुद्द्यांमध्ये प्रभाग 11ची पूर्ण ड्रेनेज लाईन खराब झालेली आहे, सिवरेजचं नेटवर्क खराब झालेलं आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहे पण तिथे दवाई नाही आहे, डॉक्टर अवेलेबल नाही आहे,
शाळा आहे त्या बंद पडलेल्या आहे महानगरपालिकेच्या. रोडमध्ये जागोजागी खड्डे पडले. आता फक्त निवडणुका आल्या आहे म्हणून त्यांनी काम करतो आहे किंवा काम केलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे आताही काही काम चालू आहे जे 5 वर्ष 8 वर्षामध्ये झालं नाही आहे. त्याच्यानंतर गार्डनची अवस्था खूप हालाकीची झालेली आहे. गार्डनमध्ये जिथे तिथे कचरा पडला आहे. म्हणजे आत्ता कालचीच गोष्ट आमच्याकडे तिथली तक्रार आली, तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आता तर आचारसंहिता चालू आहे, नवीन काही करू शकत नाही म्हणून, पण जे आमचे पोरं आहेत त्यांनी त्यांच्या लेवलवर ते काम करून दिलं. त्यांचं म्हणणं होतं लोकांचं की या गार्डनमध्ये एवढा कचरा झाला, गडरचे झाकणं, म्हणजे प्रभाग 11मध्ये 70 ते 80% गडरच्या वरचे झाकणं तुटलेले आहे. तर म्हणजे मी विचार करतो की समस्या एवढ्या आहे, रस्त्यावर गड्डे, त्याच्यानंतर जे गार्डन आहे त्याच्या जे ग्रीन झीम आहे त्याचं मेंटेनन्स नाही झालेलं आहे. एरियामध्ये पिवळी नदीचा खूप भाग जातो आहे, त्याला संरक्षण भिंत नाही आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोक रोज पावसाळा आला तर जीव मुठीत धरून ठेवतात. म्हणजे हे एवढंही मुश्किल किंवा कठीण काम नव्हतं जे याच्या आधीचे लोक करू नव्हते शकत. पण त्या संरक्षण म्हणजे मी जेव्हा आता जातोय त्या एरियात तर त्यांचे जटिल प्रश्न आहे. काही झोपडपट्टीमध्ये पट्ट्याचा प्रश्न आहे. 572 आणि 1900 मध्ये लेआउट्स टेकओव्हर केलेल्या NIT ने पण त्यांना RL देत नाही आहे. म्हणजे तुम्ही त्यांना टेकओव्हर करून घेतलं, हे आमच्या अंडर आले, मग आता RL द्यायला त्यांची डिमांड काढून RL द्यायला काय प्रॉब्लेम असू शकते. तर असे विविध विषय. गोरेवाडा लेक आमच्याकडे येतो, त्या लेकचा तर मी स्टडी केली की त्याच्यामध्ये इतर एरियामधून जे सांडपाणी येते, मलमूत्राचं पाणी येते, बाथरूमचं पाणी येते, ते सर्व गोरेवाड्याच्या लेकमध्ये येते. आणि त्या तलावाचं पाणी नागपूर महानगरपालिका लोकांना पिण्यासाठी पाजते नागपूर शहराला. त्यांचं म्हणणं जरी असेल की आम्ही ते प्युरिफाय करतो, पण हे सिवरेजचं पाणी हे प्युरिफाय करून पिण्यासाठी वापरलं जात नाही. हे पाणी फक्त वॉशिंगसाठी वापरलं जाते. आणि याचं पिण्यायोग्य करण्याची प्रोसेस ही एवढी वास्ट आहे, म्हणजे त्याचा प्युरिफिकेशन प्रोसेस एवढी वास्ट आहे की तशी यंत्रणा आपल्याकडे नाही आहे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये. तर त्याच्यामुळे हे त्यांनी तर म्हणावंच नाही की आम्ही प्युरिफाय करतो. प्युरिफाय ते होऊच नाही शकत, कारण ते प्युरिफाय व्हायला STP प्लांट लावणं गरजेचं आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट लावणं गरजेचं आहे. आणि ते लावल्याच्या नंतरही ते पाणी फक्त वॉशिंगसाठी किंवा दुसऱ्या पर्पजसाठी वापरलं जाते, पिण्यासाठी वापरलं जातं. तर टाकडी किंवा त्या आजूबाजूचं पूर्ण क्षेत्र आहे तो शिवरेजचं पाणी पितं असं तुमचं म्हणणं? पूर्ण नागपूर शहर पिते. अच्छा. गोरेवाड्यातलं पाणी हे याच्यामध्ये तिकडल्या समोरच्या भागातलं, दाबा वगैरे समोरच्या भागातलं सर्व नाल्याचं पाणी, लोकांच्या घरचं वेस्ट आणि लोकांच्या घरचं बाथरूमचं मलमूत्र सर्व पाणी केमिकलयुक्त ॲसिडयुक्त पाणी त्याच्यात जाते. आणि तो नाला कनेक्ट झाला आहे गोरेवाडा तलावाला. आणि मग गोरेवाडा तलावातून महानगरपालिका आणि ही जी नवीन कंपनी OCW जी आता जुनी झाली आहे ती कंपनी त्याचं पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेऊन त्याला प्युरिफाय करतो असं म्हणतात आणि ते लोकांना पाजतं. पण ते पाणी लोकांना पिण्यासाठी वापरू शकत नाही, ते पाणी अदर वापरीसाठी वापरले जाते. पण अशी काही यंत्रणा नाही आहे ना की हे वापरीचं पाणी आहे, हे पिण्याचं पाणी आहे. ते सरसकट पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी देतात. आणि हे पाणी पिण्यायोग्य नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचे जर तुम्ही जाऊन बाईट्स घेतल्या तर तुम्हाला समजेल की स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे. आता या शहराला समजलं नसेल किंवा माहीत नसेल की अवेअरनेस कुणी आणली नाही, त्याच्यावर अभ्यास आम्हीच केला म्हणून आम्हाला माहिती आहे. आणि याच्याबद्दलची माहिती आम्ही RTI मध्ये मागवली महानगरपालिकेतून की तुम्ही गोरेवाडा तलावातील पाणी हे नागपूर शहराच्या लोकांच्या पिण्यासाठी वापरता का. तर त्यांचा होकार आला, त्यांचं उत्तर आलं आहे आम्हाला. त्याच्यानंतर किती वापरता त्याचाही डाटा त्यांनी दिला. आणि आमच्याकडे सर्व शूट आहे की नाल्याची कनेक्टिव्हिटी, नाल्यातलं पाणी बरोबर गोरेवाड्यामध्ये जाते अशी पूर्ण कनेक्टिव्हिटीचा आमच्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे. तर ह्या तीनही गोष्टी सेल्फ प्रूव्ह करते की ह्या शहराला महानगरपालिका आणि ही कंपनी OCW कंपनी या पद्धतीचं मलमूत्र असलेलं किंवा सांडपाण्याचं केमिकलयुक्त ॲसिडचं पाणी पाजतात हे सिद्ध होते. आता मला सांगा की आपण सुंदर नागपूर, स्वच्छ नागपूर म्हणायचं आणि लोकांच्या पोटातच तुम्ही अशुद्ध पाणी टाकताय आणि गोष्टी मोठ्या मोठ्या करायचं. आज कचऱ्याचाच विषय घ्या, आमच्याकडे जागोजागी कचरा पडला राहतो.
BVG कंपनीसोबत या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि एक 4-5 झोनचं काम यांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या एरियाचंही काम BVG कंपनी सांभाळते, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता याचं. तर यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेलं आहे की प्रत्येक घरासमोर दररोज त्यांची गाडी गेली पाहिजे कचऱ्याची. आज माझ्या एरियातल्या प्रत्येक माणसाची तक्रार ही आहे की आमच्या एरियात 5-5 दिवस हप्ता होऊन जाते पण कचऱ्याची गाडी येत नाही. गटरचे झाकणं फुटलेले आहे, गार्डनचं डागडुजीला आले आहे, ग्रीन जिम मेंटेनन्समध्ये नाही आहे, रोडला गड्डे पडलेले आहे, मराठी शाळा बंद झालेली आहे, दवाखान्यात दवाई भेटत नाही आहे, पूर्ण सिवरेजचं नेटवर्क जाम झालेलं आहे आणि ड्रेनेजची पूर्ण नेटवर्क खराब झालं आहे. नेटवर्कच नाही आहे. म्हणजे जसं मनात आलं तसं काम करायचं. आता आमच्या इकडे जे पावसाळी पाणी वाहून नेणारी जी नाली आहे त्या नालीला मला सांगा इन आणि आउट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एका ठिकाणून पाणी टाकलं की ते बाहेर निघालं पाहिजे. बरोबर. तर ह्या लोकांनी ती नाली बनवली आहे पण त्याचं आउटलेटच कुठे जोडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जे पाणी येते ते पाणी तिथेच साचते. म्हणजे पहिले पाणी तर त्या नालीत जाते पण नालीतून बाहेरच जात नाही तर ते बॅक मारते आणि ते वापस तिथे तळ साचते. पूर्ण एरियामध्ये डबके साचतात आणि ते एवढे टोंगण्यापर्यंत त्याचं पाणी असते. तर प्लॉट जे खाली प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये पाणी साचते, लोकांच्या घरात घुसते आणि याचं नेटवर्कच या लोकांनी बनलं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं कॉन्क्रीट सोल्युशन यांनी काढलं नाही. रस्ते फक्त बनवायचे. जर 10 लाखाचा एखादा रस्ता बनवायचा असेल तर त्याच्यात कमीत कमी 5, 6, 7 लाखाचा भ्रष्टाचार करायचा, 2-3 लाखाचा. आता 10 लाखाचा रोड जर 2-3 लाखात बनत असेल तर त्याला महिन्याभरात गड्डे पडणारच आहे. मग पुन्हा नवीन फाईल, नवीन कोटेशन काढायचं, नवीन टेंडर काढायचं, नवीन फाईल बनवायची आणि पुन्हा मग आपल्याच मर्जीतल्या लोकांना द्यायचं आणि मग पुन्हा त्याच्यात टक्केवारी खायचं आणि पुन्हा गड्डे पडतील, पुन्हा ही रिपीटेड प्रोसेस चालू ठेवायची. ह्या लोकांचा इंटरेस्ट एवढ्याच याच्यात आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा कामं आले पाहिजे, मग बनवायचेच तसे. जर 10 लाखाचं एखादं कोटेशन कॉस्ट आहे त्या 10 लाखामध्येच तो रोड बनला तर 20 ते 25 वर्ष त्याचं काम चालू शकते. म्हणजे तो व्यवस्थित राहू शकते. मग हे दर वर्षाला जर त्याच रोडवर 10-10 लाख खर्च करतात तर एका नगरसेवकाला समजा 50 लाखाचा फंड असेल वर्षाचा तर त्या 50 लाखाचा फंड मधले 10 लाख ते एका रोडवरच घालवतात आणि तो 2.5 करोड किंवा 5 करोडचा जर फंड असेल पर वर्षाला 1 करोड किंवा 50 लाख जोही देते महानगरपालिका तर 5 करोडमध्ये यांचे त्या रोडवर 50 लाख रुपये तर त्या एकाच रोडवर गेले. तर मग हे बाकी प्रभागातले रोड केव्हा बनवतील, बाकी कोणत्या गोष्टीसाठी फंड वापरतील, ह्या गोष्टीची तर कल्पनाच करू शकत नाही. आणि म्हणून मग हे लोक असे कामं करतात आणि मग लोक समस्या घेऊन जातात. तर यांच्या फंड नाही आहे किंवा पैसे नाही आहे किंवा मग लोकांना अवॉइड करतात. हे सर्व धंदे यांनी चालू केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी, या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा आणण्यासाठी मी यावेळी प्रभाग 11 मधून उमेदवारी स्वीकारली आहे आणि मी लढतो आहे. एक तर प्रश्न असा आहे की जनतेचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला सोबत, जे आपण भाजप असेल, काँग्रेस असेल, आपल्यापैकी यापैकी कोण जास्त आपल्याला वाटतं की मोठा प्रतिद्वंदी आहे? मला नाही वाटत. यावेळेस मला असं वाटतं की माझ्या प्रभागातील सर्व लोकांनीच ही निवडणूक डोक्यावर धरलेली आहे, डोक्यावर घेतलेली आहे आणि त्यांना सर्वांना यावेळी बदल घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे. त्यांचा मुलगा, त्यांचा पोरगा इथून निवडणूक लढवतो आहे पहिल्यांदा. 18 वर्षापासून त्यांनी काम केलेलं आहे, करत आला आहे. प्रशासनाशी भिडता येते त्याला प्रशासकीय नॉलेज आहे, प्रत्येक गोष्टीचा त्याच्यापाशी अभ्यास आहे. हे जे रस्ते नाली ह्या गोष्टी तर आज 78 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन, या गोष्टी तर केव्हाच कॉन्क्रीट व्यवस्थित व्हायला पाहिजे होत्या. आता तर नवीन विषयांवर नगरसेवकांनी भांडवायला पाहिजे होता. पण त्याच गोष्टीवर जर हे बाकीचे लोक मदत मागत किंवा त्याच गोष्टीवर जर हे लोक मतं मागत असतील तर मग ही खूप मोठी शोकांतिका आहे. माझं तर असं म्हणणं आहे की आतापर्यंत ह्या गोष्टी माझ्या प्रभागात व्यवस्थित राहायला पाहिजे होत्या आणि याच्या उपरांत नवीन गोष्टी, जसं लायब्ररीची व्यवस्था व्हायला पाहिजे होती, जो दवाखाना आहे तो चांगला असा असायला पाहिजे होतं की त्याच्यामध्ये चांगले डॉक्टर, चांगले मेडिसिन, मोफत ट्रीटमेंट, सर्व लसीकरण व्यवस्थित झालं पाहिजे होतं, सर्व म्हाताऱ्यांचे ऑपरेशन्स, डोळ्याचे, ह्या सर्व गोष्टी असं 5 स्टारसारखं काम व्हायला पाहिजे होतं. मराठी शाळा चांगलं उच्च दर्जाचं इंग्लिश, उच्च दर्जाचं मराठी आणि हिंदी पण चांगलं शिकवायला पाहिजे होतं. या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या. पण आताही हे लोक गडरचे झाकण, रस्त्यावरचे गड्डे, गडर लाईन, सिवरेज लाईन याच्यावरच मतं मागून राहिले.
तर माझ्या प्रभागातील लोक आता शून्य झालेले आहे. त्यांना हे समजायला आलंय की हे आम्हाला आता मिसगाईड करत आहे. त्याच्यामुळे त्या सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे की एक आक्रमक, अभ्यासू आणि जो कोणत्याही गोष्टीला सर्वात समोर येऊन फेस करून भिडणारा आणि लोकांना न्याय भेटून देणारा व्यक्तीला यावेळेस निवडून आणायचा. तो युवा असला पाहिजे. त्याला अर्ध्या रात्री जर आपण फोन केला तर तो अर्ध्या रात्री आपल्यासाठी धावून आला पाहिजे. त्याची हिंमत आपल्याला असली पाहिजे प्रभागातील सर्व लोकांना की आमचा पोरगा आहे, काहीही झालं तरी तो आमच्यासाठी धावून येईल. हा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आला पाहिजे आणि त्याच आत्मविश्वासाच्या भरोश्यावर मी उभा झालो आहे. आणि ह्या सर्वांची इच्छा आहे की यावेळी ते लोक बदल घडवणार आहे आणि तो बदलाचा चेहरा ते माझ्या रूपात महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवतील. जर तुम्ही निवडून आले तर 2026 ते 2031 पर्यंत आपलं विजन काय आहे आपल्या प्रभागासाठी? बघा, माझं क्लिअर आहे. म्हणजे मला इव्हन महानगरपालिकेच्या बजेटपासून किती बजेट आहे महानगरपालिकेचा टोटल, त्याच्यावर प्रत्येक गोष्टीसाठी किंवा रस्ते, पूल, ड्रेनेजसाठी किती फंड अलॉट केला जातो किंवा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारणसाठी किती अलॉट केला जातो, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनासाठी किती दिला जातो, शिक्षणासाठी किती फंड आहे, आरोग्यसेवेसाठी किती फंड आहे, उद्यानं झालं, ट्रॅफिक झालं, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट झालं, याच्यासाठी किती आहे हे मला माहीत आहे. कॅटेगरीज वाईज माहीत आहे. या सर्व फंड जो दाखवल्यात जातो की 1000 करोड रस्ते, पूल आणि ड्रेनेजसाठी वापरला जातो, पण प्रत्यक्ष कृतीत तो फंड दिसत नाही. या सर्वाची मला जाण आहे. माझे सर्वात प्रथम प्रायोरिटी राहणार आहे की माझा नगरसेवक होताच बरोबर माझी एक तक्रार गाडी मी माझ्या पूर्ण एरियाचे प्रभाग 11चे मी 8 पार्ट केलेले आहे. आजही मी प्रचारित त्याची पद्धतीने करतो आहे. त्या 8 पार्टमध्ये 8 प्रतिनिधी जे माझे अपॉइंटेड नगरसेवकच राहतील, त्या लोकांना मी त्या एरियामध्ये एक तक्रार गाडी प्रत्येक गल्लीत दररोज घुमवायची आमचे ठरलेलं आहे. लोकांनी, आता मी नगरसेवक आहे, मी नगराचा सेवक आहे, माझ्याकडे लोकांनी यायला नाही पाहिजे. मी लोकांचा सेवक आहे तर मी लोकांकडे गेलं पाहिजे समस्या विचारायला. तर ती गाडी, जी तक्रार गाडी आहे, ती आमची प्रत्येक एरियात घुमेल. लोकांच्या तक्रारी त्याच्यात येतील. त्या सर्व तक्रारीचा जो आमच्या 8 एरियाचे 8 मुलं जे राहतील, ते जे आमचे पदाधिकारी आहेत ते लोक त्याला कलेक्ट करतील. त्या प्रत्येक विषयावर नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रात आणि त्याच्या अधिकारात असलेल्या जेवढ्याही तक्रारी असतील त्या पहिल्या याच्यामध्ये प्रायोरिटीमध्ये 24 तासाच्या आत त्या सोडवल्या जातील. त्याच्या व्यतिरिक्त ज्या तक्रारी आहे त्याचं कॅटेगरी वाईज हे करून त्या प्रत्येक तक्रारीवर तिथल्या लोकांना जर थोडा वेळ लागत आहे किंवा एखादा नाली ड्रेनेज लाईन टाकायची आहे किंवा एखादा रस्ताच बनवायचा आहे किंवा अजून कोणते विषय असेल त्याला वेळ लागते, तर आम्हाला त्या तक्रारकर्त्यांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून 15 दिवस, 20 दिवस, महिन्याभराचा वेळ मागून तीही समस्या सोडवली जाईल. याच्या व्यतिरिक्त नगरसेवकाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरही असलेले विषय, कारण मी शहराचा शहराध्यक्ष पण आहे मनसेचा, अदरही विषय जे लोकांचे कारण त्यांच्या सुखदुःखात उभं राहणे माझं काम आहे. नगराचा एक पालकत्व आपण स्वीकारलेलं राहतं, सेवक आपण असतो. त्याच्यामुळे त्यांचे जेही दुःख असतील त्या प्रत्येक दुःखामध्ये आपण सोबत उभं राहून त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर सोल्युशन काढण्याचा माझा 100% प्रयत्न राहील. आणि एकदा जर प्रभाग 11तील प्रत्येक व्यक्ती सुखी झाला तरच मला असं वाटेल की मला त्यांनी जे मतदान दिलं, जे त्यांनी मला कर्ज रूपात मतदान दिलं, त्या कर्ज रूपात मतदानाची मी व्याजासहित प्रभाग 11चा विकास करून परतफेड केली. माझा एम आहे की पहिल्या 3.5 ते 4 वर्षात माझ्या प्रभागातील प्रत्येक समस्या संपली पाहिजे आणि मी स्वतः लोकांकडे त्याच्यानंतर जायला पाहिजे की लोकांना विचारायला की सांगा आता अजून कोणती समस्या राहिली, किंवा त्या गाडीमध्ये तक्रार गाडीच्या त्या पेटीमध्ये मला 4 वर्षानंतर एकही तक्रार दिसायला नको. हे माझं स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करण्यास सक्षम आहे आणि ते मी पूर्ण करणार. खूप खूप धन्यवाद भाऊ, आपण आपला वेळ दिला आणि आपण कशा पद्धतीने आपल्या प्रभागात काम करत त्याबद्दल आपण माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पाहतो नागपूर समाचार 24. नमस्कार.